बॉबी रो रहा है तू? ना आता मला नाही सपोर्ट कराव. मला म्हणजे खूप वाईट वाटतंय. कल्पना घे ना बिस्किट. नहीं चाहती तुम दोनों अलग हो या तुम्हारा वीडियो देखती तो मुझे भी तकलीफ होता है. तुझ्या बिल्डिंगची इथं आलोय. तर मी काय करू का फिलिंग लागते. कॅमेरा नाही. नाही पाहिजे माझ्यासाठी कोणी नाही का एवढा राग येतोय म्हणजे स्वतःला असं मारून घेऊ असं वाटतं एवढं. हे गाईस, तर मला इंट्रो काढण्यामध्ये एवढं काय मला वाटत नाही. मला जे मेन आहे गाईस ते फक्त तुमच्या लोकांसोबत डिस्कस करायचंय. गाईस, ह्या व्हिडिओच्या टेक खूप कटकट तुम्हाला दिसणार. याच्यामध्ये मला माझे रडताना खूप सारे म्हणजे खूप रडलोय त्याच्यामध्ये, तर ते मला दाखवायचं नाही तुम्हाला. मला आतमधली माझी फिलिंग गाईस ते फक्त मेन दाखवतो तुम्हाला. तर प्लीज गाईस, ते व्हिडिओचे टेक कटकट झाले त्याला काय समजू नका. कल्पनाने ब्लॉग टाकला, मी बॉबीला भेटायला चालली. ती मला भेटायला नाही आली गाईस. ते फक्त ब्लॉग मध्ये दाखवायचं होती बॉबी कसं काय माझ्याशी बोलते, म्हणजे त्याची बोलण्याची पद्धत कशी फक्त तेवढं दाखवत होती. तर मला ते खूप वाईट वाटलं. जे मेन पॉईंट होते त्यांनी ते क्लिप कट केलीये. मीनी पण शूट केलंय गाईस. प्लीज तुम्ही ना सपोर्ट करा. मला म्हणजे खूप वाईट वाटतंय, एवढं वाईट वाटतंय. असं बोलायला जमत नाही आतून. त्याच्यामुळे मी ते कल्पनाला काही म्हणजे ब्लेम काही करणार नाही. मी आज काही स्वतः जाऊन तिच्या घरी जाऊन मी माफी मागणार आहे. आणि मला म्हणजे ते कल्पनाने जसं केलं ना तसं मला करायचंच नाही, बिलकुल पण नाही करायचंय. मला एवढं वाईट वाटलं ना, ते कल्पनाने ते जे टेक टाकले त्याच्यामध्ये ते कट करून क्लिप एवढी, तर मला खूप वाईट वाटलंय. म्हणजे एवढा राग येतोय म्हणजे स्वतःला असं मारून घेऊ असं वाटतं एवढं, म्हणजे स्वतःला एवढं म्हणजे आतून एवढं चिडचिडपणा होते स्वतःला ना घाप भरून टाकू स्वतःला असं वाटतंय. तर फक्त मी आज जाऊन तिला सॉरी बोलणार आहे आणि मॅटर सर्व सॉल्व्ह करणार आहे. माझ्या डोळ्याचे अश्रू बघू नका. आज मी कसं पण करून जाऊन माझं रिलेशन एकदम ठीक करणार आहे, एकदम पॅचअप करणार आहे. बॉबी रो रहा है तू? हाँ, मम्मी इससे झगड़ा हो गया, तो मेरे से बात भी नहीं कर रही है, एकदम गलत गलत दिखा रही है मेरे को. बॉबी प्यार में ये सब होते रहता है बेटा. इतना टेंशन नहीं लेने का. जा और उसको सॉरी बोल दे. सॉरी बोलने से कुछ छोटा नहीं होता बेटा. मैं उसको ना 1000 बार सॉरी बोलने के लिए तैयार हूँ. लेकिन जब इतने बार मैंने प्रैंक किया उसके साथ, मैंने प्रैंक किया उसको सब मालूम पड़ जाता था. बोले कि ये बार इतने सीरियस क्यों ली और हर बार लड़के को इतना पूरा दुख दर्द क्यों सहन करना पड़ता है. बस मुझे यही जानना है बस. बॉबी देख, तुम दोनों मेरे ही बच्चे हो. मैं नहीं चाहती तुम दोनों अलग हो या तुम्हारा वीडियो देखती तो मुझे भी तकलीफ होता है. मैं कुछ बोलती नहीं, बीच में आती नहीं, उसका मतलब ये नहीं कि मैं चाहती हूँ कि तुम दोनों अपने रिश्ते को खुद सुधारो. इसके लिए मैं बीच में नहीं आती. ठीक है बॉबी, तेरा तू ब्लॉग बना. हाँ, जो समझ में आता है वो सब. तर गाईस, कल्पनाची तुम्ही व्हिडिओ बघितली असणार. तर गाईस त्याच्यामध्ये कल्पनाने मेन टेक टाकलं नाही. मी तिला सॉरी बोललोय एकदम प्रेमाने. ते टेक तिने टाकलं नाही. ते टेकची क्लिप मी याच्यामध्ये ऍड करतोय. तर मी तुला ऍक्सेप्ट करायला पण तयार आहे. कल्पना, चुकी झाली माझ्याकडून, प्लीज मला माफ करून टाक. तर तिने ती क्लिप टाकली असती तर मी चांगला पोरगा झालो असतो. तुमच्या नजरेत मी एवढा चांगला दिसलो असतो ना गाईस. पण तिने ती टेक टाकली नाही गाईस. मी चुकीचा आहे, त्याच्यामध्ये सर्व व्हिडिओ व्हायरल होते. तर मी आता चाललोय गाईस तिला सॉरी बोलायला. आणि गाईस ही व्हिडिओची जी व्हिडिओ शूट आहे गाईस ते मी लपून करणार आहे, एकदम लपून करणार आहे. तिला काही माहितीच पडायला देणार नाही. आणि गाईस तिथे जाऊन मी सर्व तिला कॉल मेसेज सर्व करणार आहे. तर बघूया गाईस ती येते का नाही मला भेटायला. कल्पना, मला हे तुला बोलायचंय. प्रेमामध्ये पॅचअप करायसाठी ना फिलिंग लागते, कॅमेरा नाही. तर आता चाललोय मी तिच्या घराच्या इथं. तर आणि काहीच मी तिच्या घरी जाऊ शकत नाही, कारण तिचे बाबा खूप स्ट्रिक आहे. म्हणजे त्याच्या घरी गेलो तर म्हणजे भांडणं होऊ शकते. त्याच्या बाबाला माहित नाही आमच्या दोघांचा प्रेम. तर guys, तुम्ही आता विचार करत असाल याच्यामध्ये तिचे बाबा युट्यूब बघत नाही का, इंस्टाग्राम बघत नाही का. तिचे बाबा नाही बघत. जे आहे ते खरं ते कल्पना दीदीला तुम्ही वाटलं तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. या कमेंट सेक्शन मध्ये पण विचारलं तरी पण चालेल. तर आता मी चाललोय. आलोय बुके घ्यायला कल्पनेसाठी. म्हणजे बुके नाही घेणार, एक रोज घेतो तिला सॉरी बोलायसाठी. तिला आवडणार पण. तिथं आलोय आता, कल्पनाला कॉल करतो. त्याच्या पाठीची बिल्डिंग आहे ती कल्पनाची. तिथे जाऊ शकत नाही कारण पहिले आमचा खूप मोठा भांडणं झालेला आहे. त्याच्यामुळे मम्मीने खूप वरडला होता. त्याच्यामुळे तिथं जात नाहीये काही. पण तिथं तिची बिल्डिंग आहे. आता तिला कॉल करतोय. कॉल करून बघतो ना ती काय बोलते. तर काही कट झाला कॉल, परत करतो. हॅलो. हॅलो.
काय झालं? कुठे पिल्लू? तुला काय करायचं? अरे यार प्लीज माझं ऐक ना 2 गोष्ट प्लीज. बोल 4 गोष्टी ऐकते. इथे मी तुझ्या बिल्डिंगच्या इथे आलोय. तर मी काय करू? कशाला आला? मी कोण बोलला तुला यायला? जा तुझ्या घरी, मी येणार नाही. अरे मला होतं तुझ्याशी थोडं बोलायचं यार. प्लीज. काय बोलायचं? अरे ये ना प्लीज. मला तुला सॉरी बोलायचंय. मला माफी मागायची तुझ्याकडून. काय फायदा नाही माफी सॉरी विरी बोलून. मी त्या दिवशी घरी आली होती तेव्हा मी माझा कसा बिहेव केला, कसा बोलत होता, तेव्हा तर नाही समजलं तुला ती चुकी झाली. कल्पना प्लीज तू ये ना एकदा यार. प्लीज मला तुझ्याशी माफी प्लीज नाही माफी ना. मागायचं यार प्लीज. पिल्लू माझा पिल्लू माझ्या आहे घरी ना. बाबा ओरडणार मी नाही. पिल्लू नाही. हातूसाठी तरी ये यार प्लीज. हातूसाठी तुला प्रेम करत असेल तर तू येऊ शकते. आता तर नाव घेऊन इमोशनल कशाला करतोय मला? अरे हातूसाठी ये यार. हातूच्या पप्पासाठी ये. पण ये ना प्लीज कल्पना. आजच्यासाठी येतो. ठीक आहे चालेल चालेल लवकर या. इथं थांबले बिल्डिंगच्या इथं बाहेर. कुठे? ते बिल्डिंग आहे ना तुझी घराची इकडची मोठी आली त्याच्या इथं साईडलाच आहे. आपण तिथे भेटायचो ना पहिला बस स्टॉपच्या इथं. हो, हो. तिथे थांब लवकर ये. गाईस गाड्यांचा आवाज मध्ये जास्त आवाज आला नसेल तर तरी पण ऍडजस्ट करा. तर आता ती येते गाईस. माझ्या बोलण्यावर नाही येते ती. तो हाती आहे ना म्हणजे आमचा बच्चू हातू त्याच्यामुळे ती येते. तर जाऊ दे आता येणार तुम्ही त्याला सॉरी बिरी बोलून टाकेल. ते कॅमेरा चालू असताना कशी बोलते आणि कॅमेरा बंद असताना कशी बोलते त्याच्यामध्ये तुम्हाला समजणार आहे या ब्लॉग मध्ये. तर कंटिन्यू राहा गाईस प्लीज. तर गाईस फायनली बघा ती येते. बघू शकता तुम्ही लोक. बोल. तू सॉरी ठेवून काय करू आता? माफ करण्यासाठी तुझ्या घरी आली तर होती तुझ्याशी बोलायला. तू तर बोलला की कल्पना ब्लॉग मध्ये की तू घरी तू घरी येऊन पण सॉल्व्ह करू शकते. मी घरी तर आली होती पण तू तर असा ते ऍटिट्यूड सर्व गोष्टी दाखवला. सोडून टाक ना कल्पना. हे बघ ना तुझ्याकडे बुक आणलं. तिने दिला तुला तेच तर ना उचलून आणलंस ना. पिल्लू असं का बोलते. पहिले तुझ्यासाठी बुक्के ना आणले. किती वेळा आणले तुझ्यासाठी बुक्के. आणले ना फक्त बर्थडेला. प्लीज हात जोडते घेऊन टाक ना. आता तर माझा बर्थडे पण नाही. बुके कशाला आणलेस? पहिले मी माफी मागायला आलो तुझ्याकडे. असे बुके घेऊन तू बुके बघून मला वाटलं खुश होऊन जाणार त्याच्यामुळे आणले. हात तुला घेऊन यायचं ना. प्लीज सॉरी यार. काय करतोय सॉरी सर? अरे तू पहिले कशी प्रेम करीत तसं प्रेम पाहिजे मला तुझं. मग तुम्ही घरी आलेले तेव्हा तुम्ही मला माफ का नाही केलं? सॉरी नाही यार. बोलतो ती पोरगी आली येणार ना तर मग तू ये. हे काय होतं? चुकलं माझं. मला माफ कर. सॉरी. हात जोडतो प्लीज कल्पना. सॉरी यार. मला बोलायचं पण नाही. तू प्लीज बुक्के बोललास तर घे. हातूसाठी आहे त्याच्यामुळे मी आली. बाकी मला काही बोलायचं नाही. लहान आहे ना जवळ कसं माहिती लांब जाऊन पण देऊ तर शकतो ना. बुक्के तर घे. नाही पाहिजे मला तुझे पप्पे. काय करते ते बुके? त्यासाठी प्रेमाने आणला तू. तिने पण तर प्रेमाने सांगितलं. तुला पहिले असं प्रेमाचं असेल तर कल्पना आता तू फक्त मस्ती करत होतं. काय करू तुझं? मला का नाही सांगितलं नक्की करू? व्हिडिओ मध्ये बोललो ना मस्ती करतोय. पोस्ट करायच्या आधी तर मला सांगायचं ना मी स्वतः पोस्ट करते सॉरी तू नकोस. विचारायचं ना. गर्लफ्रेंड आहे ना तुझी. सॉरी घे ना. घे ना. प्लीज. हसलंय रे वाव. जर मान ठेवला ना घेतला ना आता मला नाही. कल्पना घे. चल. पायी पडू नका माझे. खालचीगिरी करू नका रस्त्यावरती सगळं बघताय. रस्त्यावरती खालची करू नका भाऊ. जर तुला 2 मिनिटं बोलायचं आहे ना तर बोल. हे कॉलमध्ये येण्यात जाणारे माणसं फक्त चांगला वाटत. तर माझ्याकडे पद्धतीने निघालं. मला खूप म्हणजे वाईट वाटलं यार. प्लीज सॉरी पण देतो प्लीज. प्लीज नंतर आणत मला माफ करून टाका प्लीज. निघायचं प्लीज. कळतं ना. बघ ना
माझ्या मनात तू हाय असं नाही की नाही, पण तू जे केलं ना ते मला नाही आवडलं. आणि त्यानंतर पण तू ॲटिट्यूड वगैरे दाखवत आहे, तर मला खूप वाईट वाटलं. आणि आता तू अचानक ना ते बुके घेऊन येतोय, तर मला ते बुके बघून तर मला त्याच पोरीची आठवण येते. तर तुला तर घेऊन पण यायला नाही पाहिजे होतं. प्लीज सॉरी कल्पना, प्लीज प्लीज कल्पना, घे ना बिस्किट प्लीज. सॉरी यार, ठीक आहे. कशाला आलास इथे? मी बोलले ना तुला ये करून. अरे प्लीज यार, सॉरी हात बोलते. हात ते खेळू नको, फालतूगिरी करू नको. तुझं राग प्लीज तुला कल्पना. लागलं. मी बोलली ना रातचं की बॉबी फालतूगिरी करू नको. घर असली असती तर गोष्ट वेगळी आहे. तू आज काय करली? फाईन फाईन. सॉरी यार. तुझं तुझं समजतं काय? जे बोलली ना माझ्या पाया पडू नको, तुला समजत नाही Sorry काही. यार. काय तर तुला दारू घेऊन मी लय मोठं काम करून आलंय काय? तर घे, प्लीज. काय पाहिजे काय पाहिजे कोणते लाईक प्लीज यार, ते तर घे. रात्री अच्छा, ऐक घरी तर, आता येऊ ऐक नको. तर. मला व्हिडिओचा एक क्लिप पाहिजे ब्लॉगचा. त्याच्यात काय करू? ब्लॉग काढतोय. आत्ता असं फक्त चांगलं सांगतोय. तर गाईस फायनली मी कल्पनाच्या घरचे इथं आलो आणि कल्पनाला सॉरी पण बोलला आणि त्यासाठी बुके आणले. मी आता वाट पाहणार हे कधी मला माफ करेन. मला थोडा वेळ पाहिजे, मी सांगेन लवकर. तर ठीक. घेऊन जा ना. नको नको राहा. अरे घेऊन जा. घेऊन जा ना. नाही नाही नाही. तर थँक्यू सो मच गाईस इथेपर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला. तर खूप चांगला वाटला इथपर्यंत ब्लॉग बघितला. तर गाईस त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय समजलं असेल, काय रियालिटी गाईस तेच कमेंट करा नक्की. आणि भेटू गाईस नेक्स्ट ब्लॉगमध्ये.